जय भगवद गीता माता. क्षमा असावी, थोडा झूम ॲप माझी अपडेट नेमकं त्यावेळी अपडेट करण्यामध्ये वेळ झाला. अजूनही पूर्णपणे नाही झाला आहे अपडेट, पण निदान सुरू झालेलं दिसतं आहे. तर मागच्या वेळेस आपण 27व्या श्लोकापर्यंत आलो होतो. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवो जन्म मृतस्यच तस्माद् अपरिहार्येते तत्र का परिदेवना. जातस्य, जात कर्म म्हणतो म्हणजे जन्मजात, जन्म वाचक जातस्य, ज्याचा जन्म झाला आहे, जे बनलं आहे, ज्याची सुरुवात झाली आहे ते संपणारच. मृत्यू, जन्म झाला तर मृत्यू आहेच, निश्चित होणारच. ध्रुवम जन्म मृतस्य च. तस्माद अपरिहार्येते, तर्काने प्रयत्न करतो आहे श्रीकृष्ण. आत्म्याचं निरूपण झालं, पण निदान मन आता सध्या स्वीकार करायला तयार नसेल. आत्मा परमात्मा तर निदान तर्क, कारण की पहिल्या अध्यायात तर्कच होता त्याचा, की वंशनाश होईल, भ्रष्ट होईल, कुलीन असं झालं तर सगळ्यांचे पती मरून जातील, सगळ्या विधवा होतील, सगळे मुलं मोकाट सुटतील आणि सगळं नष्टभ्रष्ट होईल. त्याच्यामुळे मला हे युद्ध करायचं नाही, असं खूप तर्क सुरू होता. आणि त्यांनी म्हटलं की अशोचानन्व शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूंश न अनुशोचन्ति पंडिता. तो पंडितासारख्या गोष्टी तर खूप करतो आहे, तर्क खूप लावतो आहे, पण प्रमुख गोष्टच तुला कळली नाही. तर ती प्रमुख गोष्ट या अध्यायात सुरू आहे. तर इथे म्हणतो जातस्य हि ध्रुव मृत्यू. मागच्या सांगितलं होतं ध्रुव म्हणजे निश्चित, ध्रुव बाळ म्हणजे पक्का, ज्याचा निश्चय झाला. ध्रुव तारा म्हणजे जो हालत नाही आपल्या जागेवर, जसाच्या तसा जिथल्या तिथे असलेला. तर जातस्य जन्म जर आहे तर ध्रुव आहे, निश्चित आहे मृत्यू. ध्रुवम जन्म मृतस्य च. जन्म आहे तर मृत्यू, मृत्यू आहे तर जन्म. हे निश्चित. जोपर्यंत मुक्ती नाही, जोपर्यंत मोक्ष प्राप्ती नाही, जोपर्यंत आत्म्याची अनुभूती नाही. इथे अमेरिकेत कालच्या सत्रात 8वा अध्याय होता, अक्षर ब्रह्मयोग. त्यातही हेच निरूपण येत होतं मोक्षप्राप्तीचं. किंवा श्रीकृष्ण म्हणतो 8व्या अध्यायात की पण जो माझ्यापर्यंत पोचून जातो, पुनर्जन्म न विद्यते, परमम दिव्यम, जी गती मिळते त्यानंतर पुनर्जन्म न विद्यते. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन. त्या अध्यायात 8व्या अध्यायात की ब्रह्मापर्यंत, ब्रह्मलोकपर्यंत, हे आपण जे भूलोक आहे, भूमिलोक आहे, मृत्यूलोक जो आहे पृथ्वी, भूर्भुव स्वहा महा जनः तपः सत्यम, असे 7 लोकवार, 14 भुवन म्हणतो जे आपण. आणि मग हे याच्या खाली जे तळाला आहे, जे तल, पाताल, तलातल, रसातल, 7 वर 7 खाली, 14ही भुवनांमध्ये सगळ्यात वरचा उच्च लोक सत्यलोक, ब्रह्मलोक, तेही पुनरावर्तिनो अर्जुन, पुन्हा सायकलिकल आहे, पुन्हा बनणार, बिघडणार. तर पण मात्र मामेपैति पुनर्जन्म, मामपैति कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. मात्र जो माझ्यापर्यंत पोचतो, मला उपैति प्राप्त होतो, पुनर्जन्म न विद्यते, त्याचा पुनर्जन्म नाही होत. आणि मग त्या अध्यायामध्ये वर्णन आहे की तिथे परमम पुरुषम दिव्यम यान्ति पार्थ अनुचिंतयन, तिथे कशी मानसिक स्थिती होते. तोपर्यंत मात्र जन्म आहे तर मृत्यू आहे, मृत्यू आहे तर जन्म आहे. तस्माद अपरिहार्येते, इथे म्हणतो या श्लोकात. त्याच्यामुळे जे अनिवार्य आहे, जे होणारच आहे, टळणार नाही आहे, अशक्य आहे टळणं, त्यात काय परिवेदना, त्यात मनाला काय वेदना करून घ्यायची. सिम्पल लॉजिक, साधा विचार करून की अरे तू मारलं नाही यांना तर ते मरणार नाही, अशी गोष्ट नाही आहे. मागच्या सांगितलं इच्छा मरणाचं वरदान होतं भीष्माला, इच्छा मरणाचं वरदान होतं, पण अमर होण्याचं वरदान नव्हतं. मरावं तर लागलंच, फक्त कसं मरायचं आहे आणि केव्हा मरायचं आहे हे शक्य होतं, पण मरायचं नाही आहे की नाही, कारण ब्रह्मालाच मृत्यू आहे.
सहस्त्र चतुर्युगी त्या अध्यात आहे. 1000 चतुर्युगीनंतर एक ब्रह्माचा दिवस होतो आणि 1000 चतुर्युगीनंतर एक ब्रह्माची रात्र होते. आणि असा ब्रह्माचे 100 वर्ष. चतुर्युगी म्हणजे काय, आता जे कलियुग सुरू आहे, सत्यलोक, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, 72,000 वर्षांचा एक युग, असे चार मिळून एकापेक्षा एक मोठे. आणि कलियुगापेक्षा द्वापर मोठापेक्षा, त्यापेक्षा त्रेता मोठं, त्यापेक्षा सत्यलोक, असे चतुर्युगी झाल्यानंतर एक दिवस झाला. आणि तितकीच 72,000 1000 असे चतुर्युगी झाल्यानंतर एक दिवस, आणि तसंच झाल्यानंतर एक रात्र, म्हणजे 2004 युगांची सायकल झाल्यानंतर एक ब्रह्माचा पूर्ण दिवस रात्र म्हणून असे 360 दिवस जेव्हा त्याचे जातील तेव्हा त्याचा एक वर्ष. आपण इथल्या इंग्लिश कॅलेंडरमध्ये 365 दिवस म्हणतो. आपल्या सनातन धर्माच्या पंचांगात कॅलेंडरमध्ये 360 दिवसांचं वर्ष असतं. म्हणून पंचांग आणि मुहूर्त याच्यासोबत मॅच नाही, थोडा फरक असतो 5 दिवसांचा दर वर्षात. तर असं झालं. असे 100 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे करोडो वर्षानंतर ब्रह्मा ची सायकल संपते, लाईफ सायकल संपते, दुसरा ब्रह्मा. त्यानंतर प्रलय होतो, जसं नैमित्तिक प्रलय, महाप्रलय आणि आत्यंतिक प्रलय. पण तेही केव्हा ना केव्हा तर संपतंच, इथे म्हणतोय श्रीकृष्ण. तर त्यालाच तयारी ठेवायला त्या ब्रह्माला. तर हे भीष्म, द्रोण यांची तर काही नक्कीच गिनती नाही. त्याच्यामुळे यात नको अडकू तू. आता ही वेळ नाही आहे युद्धाची भूमी. जसं आपण महत्त्वाचं काही काम करायला आहे, समोर परिस्थिती येऊन सुटली आहे आणि तिथे कुठला तरी तर्क करत बसण्यापेक्षा जे निश्चित आहे त्याच्यावर जर मन ठेवला, चांगला फॉर्म्युला, चांगलं कोचिंग, चांगलं सायकोलॉजिकल ॲडवाईस आहे श्रीकृष्णाचा, अँकर कर, नांगर जी ती पक्की गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये हे शोध की हे पक्क काय, निश्चित काय, त्याच्या अराउंड मग बांध तुझा तर्क. नाहीतर डगमगत राहील पूर्ण वेळ नाव तुझी आणि केव्हा उलटेल सांगता नाही. त्यामुळे प्रत्येक जी परिस्थिती आहे त्यात निश्चित काही ना काही असतं, ते निश्चित शोध. आणि मग म्हण की ओके, याच्यासोबत तर मला काही कॉम्प्रोमाइज नाही करता येणं शक्य नाही, कारण की माझ्या कंट्रोलमधली गोष्टच नाही आहे. आता ही धरून मी पुढचं काय करू शकतो. थोडंसं रक्त मी पाहतो आहे श्रीकृष्णाचा हां फोटो. तर तस्य का परिदेवना, त्यात निश्चित का, जैसे हिंदी में क्या आता है, इस मान्यता के अनुसार जन्मे हुए की मृत्यु निश्चित है और मरे हुए का जन्म निश्चित है. इससे भी इस बिना उपाय वाले विषय में तू शोक करने की योग्य नहीं है. शोक नको करू, दुःख नको करू. जे करणं आवश्यक आहे ते कर, पण दुःख नको करू. हा उपदेश ते लक्षात ठेवणं योग्य आहे की न गतासु न गतासूंश न अनुशोचन्ति पंडिता. पहिल्याच श्लोकात श्रीकृष्णाने बोलणं सुरू केल्यावर म्हटलं कोणासाठी दुःख करणं योग्य नाही. आणि इथे पुन्हा त्याचीच आठवण होते. 28व्या श्लोकात आहे, हे अर्जुन, संपूर्ण प्राणी जन्म से पहले अप्रकट थे और मरने के बाद भी अप्रकट हो जाने वाले हैं, केवल बीच में ही प्रकट है, फिर ऐसी स्थिति में क्या शोक करना. जसं आरसा, सकाळी आंघोळीनंतर आरशासमोर गेलं, आरसा नुसता लख्ख होता, क्लिअर होता. थोड्या वेळासाठी कोणीतरी, जसं आता इथून हा हात आला समोर आणि इकडे गेला, आता कुठे गेला है ना. जो हा हात आला होता तो इथे अप्रगट आहे, आता थोड्या वेळासाठी प्रकट झाला आहे आणि तिकडे पुन्हा अप्रगट झाला. तर हात गेला असं नाही झालं. शरीर दिसते आहे, आधी नव्हता. सिंपल लॉजिक आहे, सगळ्यांना माहीत आहे, पण विचार करण्याचा प्रश्न आहे. आशा अशी आहे की ईश्वराचे वचनाचा त्यांचा प्रभाव कदाचित जास्ती पडेल. जन्म व्हायच्या आधी ते शरीर नव्हतं, बाळ जन्माला आलं, कुठून आलं काही कल्पना नाही. आईच्या पोटातून जन्म तर झाला, पण तिथे कशी सुरुवात झाली. मृत्यू झाल्यावर सोडून आलं, कुठे गेलं हेही माहीत नाही. त्याचं काय झालं ते थोड्या वेळासाठी मध्ये प्रकट आहे. तर सिद्धांत आहे वेदांताचा की जे पहिले नव्हतं
जे आता नाही आहे ते पहिलेही नव्हतं आणि कधीच नव्हतं, आणि जे आता आहे ते पहिले होतं आणि ते ज्याचं अस्तित्व आहे तेच फक्त दिसू शकतं. सत्य आणि मिथ्या, ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा जो सिद्धांत आहे की जर पहिले नाही आहे आणि नंतर नाही राहणार अशी जर गोष्ट कुठली वस्तू असेल तर तिचं अस्तित्व नाही आहे हे समजावं, असा सिद्धांत आहे. की अरे आधी नव्हता आणि नंतरही नाही दिसत आहे, थोड्या वेळासाठी मध्ये दिसलं म्हणजेच त्याचं अस्तित्व नव्हतं, मिथ्या होतं, थोड्या वेळासाठी प्रकट झालं होतं. ते ठोस नाही आहे, त्याचं स्वतःचं अस्तित्व नाही आहे. काही कारणाने थोड्या वेळासाठी चमकलं, ते आरशासमोर ठेवला रिफ्लेक्शन जसं झालं, ते रिफ्लेक्शन आधी नव्हतं आरशात दिसणारं आणि नंतरही नाही राहणार. म्हणजेच ते रिफ्लेक्शन जे आहे ती ठोस वस्तू नाही आहे, त्याच्यापासून काही प्राप्ती नाही होणार, त्याच्यामागे नको लागायला, त्यात काही ठेवलं नाही आहे. असं शरीराचं वर्णन श्रीकृष्ण म्हणत आहे. शरीर पहिले नव्हतं नंतर राहणार नाही, थोड्या वेळासाठी प्रकट झालं आहे म्हणजेच ते ठोस नाही आहे, त्याच्यापासून काही प्राप्ती नाही होणार, जे प्राप्त होईल ते टिकणार नाही, कारण ते शरीर स्वतःही टिकणार नाही. जसं स्वप्नातलं स्वप्नपात्र, स्वप्न सुरू झालं त्याच्या आधी कुठे होते हे नेहमीच जवळजवळ दरच सत्रात मी आठवण करून देतो. स्वप्न सुरू व्हायच्या आधी कुठे होते स्वप्नात दिसणारे लोक? आदल्या दिवशी नव्हते, ते तशीच्या तशी परिस्थिती. स्वप्न संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यावर कुठे गेले? किंवा उठलंही नाही, तेच स्वप्न संपल्यानंतर झोपूनही कुठे गेले? याचाच अर्थ असा झाला की ते नव्हते, थोड्या वेळासाठी प्रकट झाले. तसं इथे तो म्हणतोय की संपूर्ण प्राणी अव्यक्तादिनी, अव्यक्त व्यक्तिमत्व आहे पण अव्यक्तादिनी आदिनी, आदी म्हणजे आधी, सुरुवातीला, पहिले, अव्यक्त आदी भूतानी, ज्यांनी कुठकडे आकारधारी जे काही दिसत आहे, झाड, पक्षी, जी कुठली वस्तूत असतातच ना. कार बनते त्या कार आधी कार नव्हती, गाडी बनवली त्या आधी तर काहीच नव्हतं, बनवल्या गेली मग कार झाली, मग ती बिघडते आणि चालली जाते, मग त्याचे तुकडे तिकडे रिसायकल होऊन जातात. कुठलीही वस्तू, शरीरसुद्धा, मानव शरीरसुद्धा पहिले अव्यक्त होतं, कोणाच्या तरी मनात कल्पना होती. मदभावा मानसा जाता येशा इमाम हे प्रजा. पुढे श्रीकृष्ण 10व्या अध्यायात म्हणतो विभूती योगात, खूप सुंदर, की हे माझ्या मनाच्या भावनांपासून निर्माण झालेलं आहे. विष्णू पुराणातही असं येतं, म्हणजे पुरुष सूक्त नावाचं जे आपण वाचतो त्यातही असंच येतं. ते 10व्या अध्यायात विभूती योगमध्ये येतं मदभावा मानसा जाता येशाम इमाम इह प्रजा. ही जी प्रजा आहे, जिचं जनन झालं, जे काही जन्मलेलं आहे, इथे असलेलं सगळं काही सृष्टीतलं, हे नुसते माझ्या भावांमधून उत्पन्न झालेले. मद भावा, माझे भाव आहे, नुसते व्यक्त झाले थोड्या वेळासाठी. मानसा जाता, जाता म्हणजे जन्मलेले. कुठून जन्मलेले आहे? भावमधून, मनातले विचारांमधून. कोणाचे? मद भावा मानसा, माझं जे मानस आहे, श्रीकृष्ण म्हणतो प्रत्यक्ष स्वतःकडे निर्देश करून, माझं जे मन आहे, माझ्या मनातल्या ज्या कल्पना आहे, माझ्या मनातले जे भाव आहेत, मद भावा मानसा जाता, त्यातून जन्मलेले. येशाम इमाम इह प्रजा, हे सगळीची सगळी प्रजा जी आहे ते त्याच्या मनातल्या भावातून निर्माण झाले, त्याच्या मनातल्या भावात विलीन होणार. जसे आपल्या मनातले विचार, आपल्या मनात पहिले विचार येतो आणि मग त्या विचाराप्रमाणे आपण काहीतरी बांधतो, बनवतो, झाड लावतो, इथे असं झाड लावू, इथे हे फुलं लावू, इथे अशी तुळस नाही. ही मनात विचार आला तेव्हा मग नवीन सोफा आणून ठेवला, ते थोड्या वेळ आलं, मग ते पहिले मनातला भाव आला, मग ते वस्तूचं तशी तिथे निर्मिती झाली. आणि मग वाटलं की नाही इथे हे ठीक नाही दिसत आहे, ते बाजूला केलं, किंवा हे बरोबर नाही आहे, किंवा हे आता खराब झालं. तर मनातल्या भावांचं मुख्य प्राधान्य आहे. म्हणून सुरुवातीच्या ध्यानात जे म्हटलं की न चायुक्तस्य भावना न भावस्य शांतीर अशांतस्य कुतः सुखम. तर अव्यक्त आदीनी भूतानी व्यक्त मध्यानी अव्यक्त आदी भूतानी. आधी म्हणजे आधी, पहिले, सुरुवातीला, पहिलेपासूनच अव्यक्त आहे. भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव. जेव्हा निधन होते, आपल्याला वाटतं निधन म्हणजे ते मरण, आपण म्हणतो निधन पावले, तेव्हाही ते भविष्यामध्ये अव्यक्त फक्त होतात, संपत नाही.
खतम झालं, चालू केलं असं अव्यक्त झाले, अव्यक्तातून निर्माण झाले. लाट संपली नाही, पाणी संपलं नाही ना. लाट सुरू व्हायच्या आधी पाणी होतं, लाट नव्हती. अव्यक्त प्रकार लाट होती पण अव्यक्त होती. मग व्यक्त झाली थोड्या वेळासाठी, आणि जेव्हा लाट संपेल तेव्हा पाण्याचं निधन, लाटीचं निधन झालं, पाण्याचं निधन नाही झालं. तिथे फक्त अव्यक्त झाली लाट पुन्हा. जसं स्वप्न व्यक्त झालं मग अव्यक्त झालं. स्वप्नदृष्ट्याचं निधन नाही झालं, स्वप्नाचं निधन झालं. व्यक्त मध्यानी भारत. तर पुन्हा तेच म्हणतं तत्र का परिवेदना. याच्या आधीच्या श्लोकात होतं तस्माद अपरिहार्येथे न त्वं शोचितुम अर्हसि. मागच्या वेळेस मी म्हटलं तर अर्हसि म्हणजे डिझर्विंग, ऱ्हास होणं, आणि त्याच्या उलटं म्हणजे अऱ्हास होणं. आपण म्हणतो सगळं शक्तीचा ऱ्हास झाला, बुद्धीचा ऱ्हास झाला, नष्टप्रश्न. अऱ्हास म्हणजे त्याच्या उलटं डिझर्विंग. पण न तू म्हणजे तू यू डोंट डिझर्व दिस, हे तुझ्या लायक नाही, तू याच्या लायक नाही, योग्य नाही. कशाच्या? शोक. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो आहे, अर्जुन रूपानी भगवद्गीतेने आपल्या सगळ्यांना म्हणतात जो कोणी ऐकतं ते शोक करण्याच्या योग्य नाही आहे. दिस इज नॉट मेंट फॉर यू. यू आर नॉट बॉर्न टू बिकम सॅड. आपल्या सगळ्यांसाठी म्हणतो आहे की दुःखी, व्यथित, पीडित होण्यासाठी जन्म नव्हता झाला. आणि दुःखाचं स्थान दुःखालयच आहे. पुस्तकालयामध्ये मी जेव्हा जातो, हजारो लाखो लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत. पुस्तकालयात मी आहे याचा अर्थच नाही की मला पुस्तक घेणं जरुरी आहे, उघडणं जरुरी आहे, वाचणं जरुरी आहे, त्याच्या गोष्टींनी दुःखी होणं जरुरी आहे, सुखी होणं जरुरी आहे, आवश्यक नाही ना. तसं दुःखालय आहे संसार, पण ते घेणं न घेणं हा आपल्या मनाचा चॉईस आहे. तर तस्माद इथे जे म्हटलं आहे न त्वं शोचितुम अर्हसि, शोक करण्याचे योग्य नाही आहे. हा शोक तुझ्या योग्य नाही आहे, तू याच्यासाठी नाही बनला, हा शोक तुझ्यासाठी नाही बनला, तुमच्या दोघांचा संबंध नाही आहे. तुझा आणि शोक दुःखाचा संबंध नाही आहे, तू मानून राहिला. आता तू लायब्ररीमध्ये जाऊन नको ते पुस्तकच वाचत बसशील, पुस्तकात त्याच्यामध्येच रमणं, आपल्याला स्वतःला त्या गोष्टी झोकावून घेशील आणि मग दुःखी होशील, ती गोष्ट वेगळी आहे. पण ते कल्पना मात्र आहे, दुसऱ्या कोणाची तरी कल्पना, कोणी लिहिलेलं. तुझं जीवन ते नाही आहे, जे पुस्तकातली जी गोष्ट आहे ती. तर पुन्हा म्हटलं तत्र का परिदेवना, केवल बीच में ही प्रगट है, फिर ऐसी स्थिति में क्या शोक करना. की अरे इतका छान आरशात दिसत होता, चांगलं तेल लावलं होतं, भांग काढला होता, दाढी केली होती, आता लिपस्टिक लावलं होतं, जे काय स्त्री आहे पुरुष आहे, आता तिथून हटून गेलं. अरे राम, सगळं नष्टप्रष्ट झालं. हे तर हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला सुरुवात असेल श्रीकृष्णाने पहिले बोलणं सुरू करायच्या आधी प्रहास्यसी ना, थोडंसं स्मित हास्य केलं होतं की ती हसण्यासारखी गोष्ट ज्याला कळलं ते, मग कळलं तो वळायलाही हवा, प्रयत्न करायला हवा. तसं थोड्या वेळासाठी दुःख होतं, स्वप्न चांगलं पडलं, वाईट पडलं, थोड्या वेळाने आपण सावरतो. आपण नाही सावरलं तर कोणी आपल्याला सावरणार असतं की अरे ते स्वप्न होतं. त्याचा अर्थ असं नाही की तसं खरं आहे, तसंच झालं ते. कोई एक महापुरुष ही इस आत्मा को आश्चर्य की भांति देखता है, वैसे ही दूसरा कोई महापुरुष ही इसके तत्व का आश्चर्य की भांति वर्णन करता है, तथा दूसरा कोई अधिकारी पुरुष ही इसे आश्चर्य की भांति सुनता है, और कोई तो सुनकर भी इसको नहीं जानता. कोणीच पुढे 7वा अध्याय तो ज्ञान विज्ञान योग, सुंदर अध्याय आहे. त्यात श्रीकृष्ण म्हणतो मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ति तत्वतः. की हजारो लोकांमध्ये एखादा कोणीतरी प्रयत्न करायला सुरुवात करतो, साधक बनतो, या गोष्टींकडे लक्ष जाते, गीता उघडून वाचायची इच्छा होते, सत्संगाची रुची येते, साधसंगत आवडते, मनावर संयम करण्याची विचार येतो, कुठेतरी आपलं व्रत जे मी सत्य, दया, तप, दान आहे, हे जे मगाशी युगांबद्दल म्हटलं, कलियोग,
त्याच्या आधीचं द्वापर युग, त्याच्या आधीचं त्रेतायुग आणि त्याच्या आधीचं सत्ययुग. सुरुवात जेव्हा झाली सृष्टीची निर्मिती, सगळ्यात पहिले तेव्हा सत्ययुग बनला. सत्य लोकातून ब्रह्माने सत्ययुग बनवलं. तिथे सत्याचं प्राधान्य होतं. सतयुग में आदि नारायण, त्रेतायुग में राजा राम, द्वापर युग में कृष्ण कन्हैया, कलियुग में बस एक हरिनाम. कलियुगातला देव कोण? श्रीहरीचं नाव. द्वापरमधला ईश्वर कोण होता? कृष्ण कन्हैया. त्रेतायुग में राजा राम और सतयुग में आदि नारायण. हे चारी एकच आहे. वेगळ्या वेगळ्या रूपात प्रकट झाले. त्या युगाच्या धर्माप्रमाणे त्या युगात कशाचं प्राधान्य होतं, काय आवश्यक होतं त्याच्याप्रमाणे आता इथे हरिनामाचं प्राधान्य आहे. चारही युगांमध्ये सत्य, दया, तप आणि दान हे 4 धर्म होतात. सत्ययुगामध्ये पहिलं जे युग असतं 100% हे सगळ्यांचं 100% असतं. सगळ्यांच्या मनात सत्य, एक तर सत्य आहे किंवा सत्याची साधना सुरू. सत्ययुगात जे कोणी होते लंब आयुष्य, सत्यनिष्ठ, सत्यामध्ये स्थित, सत्याचा अनुभव असलेले किंवा सत्याच्याकडे पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे 2च प्रकारचे लोक. एक तर सत्यनिष्ठ आहे, सत्याचा अनुभव आहे, सत्य माहीत झाला आहे. हे सत्याचं वर्णन सुरू आहे श्रीकृष्णाच्या भाषेत आता भगवद्गीतेमध्ये. हे ऑलरेडी माहीत असलेले जीव किंवा पूर्ण वेळ याच्यात रत प्रयत्नात असलेले. सत्य, दया, ज्यांना माहीत आहे ते, ज्यांना माहीत नाही त्यांच्यावर दया करणार, दया करून सांगणार, शिकवणार, समजवणार. आणि ज्यांना नाही माहीत आहे ते, जे माहीत आहे त्यांच्यावर दया करतात आहे, ते जे सांगतात आहे त्याच्यामध्ये तपोनिष्ठ, तप करणार. तप म्हणजे हार्ड वर्क, प्रयत्नशील, खूप प्रयत्न, एकाग्र चित्ताने प्रयत्न, एकच उद्देश ठेवून त्याचा प्रयत्न करणं, ते तप. सत्य, दया, तप आणि दान. जे काही आपलं जे आहे ते आपल्यासाठी नाही, स्वतःसाठी नाही, सगळ्यांसाठी आहे. या वृत्तीने जो दातव्यम इति कर्तव्यम भगवद्गीतेत म्हटलं आहे पुढे 18व्या अध्यायात. देणं हे कर्तव्य आहे, घेणं नाही. परस्परम भावयंतो 8व्या अध्यायात म्हटलं की एक दुसऱ्याच्यासाठी देण्याच्या भावनेने कोएक्झिस्टन्सची भावना, सोबत राहण्याचा, एकमेकाला जोडून, एकमेकाला धरून, एकमेकासाठी जागा बनवून, क्रिएट करून. तर हे 4 प्रमुख होते. आणि त्याचे उलटे जे असतात, असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह, हे 0% सत्ययुगामध्ये. अजिबात असत्य नाही, अजिबात हिंसा नाही, अजिबात असंतोष नाही, असमाधान नाही, आणि अजिबात कलह नाही, भांडण नाही, एकमेकामध्ये द्वेषभाव नाही. पुढे त्रेतायुग झालं तर 75% टिकून राहिले हे 4ही. आणि 25% भेसळ झाली आहे ना. म्हणजे काय, 75% सत्य, 4पैकी 3 लोक सत्यनिष्ठ, एक जण असत्यामध्ये, 4पैकी 3 लोक दयाशील, दयाधर्मी, दुसऱ्यांवर दया करणारे. आणि 25% म्हणजे काय, 4पैकी 1 कोणीतरी सापडेल, 100मध्ये 25 सापडतील जे हिंसा, सत्याच्या विरुद्ध असत्य, दयाच्या विरुद्ध हिंसा, तपच्या विरुद्ध असंतोष. 3 लोकांना तर आहे, पण दुसरा एक असा मिळेल ज्याच्यामध्ये असंतोष आहे की अरे हे नाही मिळालं, वो नाही मिळालं, असं नाही झालं, तसं नाही झालं, हे अजून पाहिजे तर, ते तसं पाहिजे तर, थोडं अजून मिळालं. आणि कलह निर्माण झाला. दानाच्या जागी कलह, दुसऱ्याला देण्याच्या ऐवजी एकमेकांमध्ये भांडणं. आणि थोडं सुरू झालं काहीच्या मनामध्ये. जितक्या इतक्या राण्या होत्या, 3 राण्यांपैकी एकीच्या मनात आला की माझं कलह सुरुवात झाली त्या कुटुंबामध्ये. त्रेतायुगामध्ये राजा राम. द्वापर युगामध्ये 50-50 झालं, अर्धा श्रीकृष्णाच्या वेळेला. कौरवांचं हे मत, पांडवांचं हे मत. अर्ध्यांना हे वाटते, अर्ध्यांना ते वाटते.
गुरुनी दुर्योधनाला पाठवलं की जा पाहून ये बरं किती लोक आपल्या राज्यात बदमाश लोक किती आणि चांगले लोक किती आहे. त्यांना वाटलं हा येईल म्हणेल उलटा की साधारण अर्धे बदमाश आहे अर्धे चांगले आहे की. तो लगेचच वापस आला म्हणा अरे सगळेच्या सगळे बदमाश आहे, सगळे लुच्चे लफंगे भरले आहे, एकही ठीक नाही आहे दुर्योधन. थोड्या वेळातच त्याच्या जागी युधिष्ठिरला पाठवलं. तर दिवसभर पाहून परत आला म्हणे मला तर एकही नाही सापडत बदमाश, सगळेच बिचारे चांगले लोक आहे. आपलं खूपच आपण सौभाग्यशाली, आपलं इतकं चांगलं हस्तिनापूर राज्य मिळालं, चांगलेच चांगले लोक आहे नुसते, हे मोठं सौभाग्य आहे. तर अर्ध्याला एकाला वाटते वाईट आहे, एकाला वाटते चांगलं आहे. 50-50 अर्धसत्य झालं. नरो वा कुंजरो वा अर्धसत्य झालं. नर आहे की हत्ती आहे माहीत नाही. अश्वत्थामा नावाचा आहे, त्यांनी गडबड केली. द्वापर युगामध्ये 50-50 झालं. सत्य अर्ध, असत्य अर्ध, दया अर्धी, हिंसा अर्धी है ना. संधिदूत बनवून प्रयत्नही झाला, एक दयाही झाली, पण हिंसाही किती झाली त्या युगात. तप अर्ध आणि असंतोष अर्ध. कौरव पांडवांमध्ये बघायला मी तर इतरही उदाहरणं आहे बरेचसे महाभारतात आणि अजूनही. आणि दान अर्धा कर्णासारखे दानवीर. आणि कलह त्याच कर्णामध्ये तोच कर्ण दानशील आहे. एक कर्णमध्ये त्याच्यासारखा दानशील नाही, तोच कर्ण कलह त्याच्याच हृदयामध्ये अर्ध्या वेळी कलह आहे. स्वस्थ नाही बसलं, त्यांनी पण आग लावल्या. बरेच ठिकाणी असं आलं आहे की त्यांनी आग लावल्या. ठीक होऊ शकलं असतं पण त्यांनी आग विझूनही दिली. तर 50-50 झाला. आणि कलियुगामध्ये 75 इकडे झाला, 25 इकडचं झालं. म्हणजे कसं 4पैकी 1 सत्य की आपल्याच मनात, 4 लोकांपैकी म्हणण्यापेक्षा आपल्याच मनात थोडा वेळ सत्य, जास्ती वेळ असत्याकडे मन जाते. असत्य आपलं मन जरी नाही असत्यामध्ये फसून जातं. मेड अप जे आहे, मेकअप दुसऱ्यांनी कोणी काहीतरी जे दिखावा बनावटी आहे त्याच्यामध्ये मन अडकून जातं. असत्य जे आहे त्याच्यात मन जास्ती अडकलं. सत्याकडे कमी मन जातं. किती वेळ आपण घालवतो सत्यनिष्ठ होण्यामध्ये आणि किती वेळ घालवतो असत्य जे आहे त्याच्यामध्ये, मिथ्यामध्ये. 75% असत्यामध्ये आहे. दया 25% राहिली आता. आणि हिंसा 75% राहिली. हिंसा म्हणजे मारणच नाही, वैचारिक हिंसा, शाब्दिक हिंसा, आचरणाची हिंसा. मारपीट तर आहे पण शब्दांनी एकमेकाला दुखावणं केवढी मोठी हिंसा. जास्ती हिंसा. 2 थापड मारली तर विसरून जाईल, पण 2 बोललेले अपमानाचे शब्द आयुष्यभर नाही विसरत. ही केवढी मोठी हिंसा झाली. वाचिक हिंसा, वैचारिक हिंसा तर त्याच्यापेक्षा घातक आहे. आणि आपला स्वतःचा विचार उत्पन्न झाला, वाईट विचार, घातक विचार, तिथेच हनन होणं सुरू झालं. तिथेच डेग्रेडेशन, तिथेच सडणं सुरू झालं आतलं मन, हृदय आपलं. तर जास्ती वेळ हिंसामध्ये राहतात, जास्ती लोक हिंसामध्ये राहतात आणि कमी दया. म्हणजे त्या उंबरठ्यावर द्वापर युगाच्या, कलियुगाच्या भगवान बुद्धांचा जन्म अवतार झाला. दयाधर्म प्रमुख धर्म केला. जास्तीत जास्त हिंसा सगळी बघून त्यांचं मन विषण्ण झालं ना, विषादग्रस्त झालं. आणि मग अहिंसा धर्म, दयाधर्म भगवान बुद्धांनी त्या अवतारात प्रधान समोर केला. तप 25% राहिला आता या युगात आणि असंतोष 75% राहिला. फार कमी लोक दिसतात तपनिष्ठा. किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कमी दिसते हार्डवर्क, कमिटमेंट, जास्त दिसते असंतोष. म्हणजे जे मिळालं त्याच्यामध्ये कमी लक्ष आहे. 4 तासांपैकी विचार केला तर 1 तास जे मिळालं त्याच्यावर विचार, 3 तास रवंथ मनात मंथन काय जे नाही मिळालं ते कसं मिळालं, जे मिळालं त्यात त्रुटी काय आहे, असं व्हायला होतं तसं व्हायला होतं, असं का नाही झालं तसं काय नाही झालं, हे ठीक नाही झालं ते ठीक नाही झालं. याच्यात 3 तास आणि 1 तास जे ठीक झालं त्याच्यामध्ये शक्य आहे. तर तपच्या जागी असंतोष आणि दानाच्या जागी कलह. थोडं देणं ठीक आहे पण जास्ती हमरीतुमरीच्या गोष्टी. तर हे युग धर्म आहे. तर आता हे 25% राहिले 4ही गोष्टी, सत्य, दया, तप आणि दान. हे जेव्हा आता आणि 0कडे चाललं आहे आपण बघतोच आहे संसारात. जेव्हा 0 होईल तेव्हा प्रलयाची वेळ येईल की आता सगळ्यात कचरापट्टीच राहिलं नसतं. सगळं आपण जेव्हा घर साफ करतो, उधळी लागली तर सगळ्याच्या सगळं उचलून फेकून द्यावं लागते. सगळं कडे उधळी लागली असं नाही कारण की थोडं एवढं वाचून ठेव, थोडं वाचून ठेव.
प्रयत्न करतो, 25% असेल तर 25% ठेवतो, पण जेव्हा सगळीच दही लागली तर पूर्ण उचलून फेकावं लागतं. काही उपयोगाचं कामाचं नाही राहिला, कारण की प्रमुख गोष्ट इथे काहीच नाही राहिलं, सगळं गौण राहिलं. सत्याचा अनुभव आणि आता इथे होणं शक्य नाही राहिलं तसं. तर मग हे फेकून द्यावं लागेल देवालाही. हे कलियुग आहे, पूर्ण प्रलय. म्हणून इथे ते प्रलय आहे, तर आपलं प्रागट्य झालं इथे. तर कलियुग में हरिनाम, ईश्वराच्या नावाचं संधान करून श्रीहरीला प्रामुख्य देऊन अजून मुक्तीचा अनुभव होऊ शकतो, मोक्ष प्राप्तीचा अनुभव होऊ शकतो. पुनर्जन्म न विद्यते, श्रीकृष्णाचे वचन याच गीतेत आहे. मामुपैत्य कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. अरे कुंतीपुत्रा, मला जर तू प्राप्त झाला तर मग याच्यातून झंझटीतून परमनंट कुठल्याच प्रलयात नाही. सर्गे अपि न उपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. 14व्या अध्यायात 3ऱ्या श्लोकात खूप सुंदर तो म्हणतो की इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्य मागता. हे जे मी ज्ञान देतो आहे, इदम म्हणजे हे इथलं हे ज्ञानम, कोणतं हे ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? आता जे बोलून राहिलं श्रीकृष्ण जे युद्धाच्या वेळेला अर्जुनाला सांगत होता, म्हणजे गीता, गीतेचं ज्ञान. इदम ज्ञानम उप आश्रित, याचा जर आश्रय केला, याच्यासोबत जर अलाईन झाला, याच्याप्रमाणे जर आपलं जीवन केलं, याच्याप्रमाणे जर वागला, इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्य मागता, मग तू माझ्यासारखं होशील. माझा धर्म तुझा धर्म होईल, माझे क्वालिटीज तुझ्या क्वालिटीज, माझ्यासारखं होशील. म्हणजे काय? मग सर्गे अपि न उपजायन्ते, सर्ग सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला तुलाही बनवलं असं नाही होणार. प्रलये न व्यथन्ति च, आणि प्रलय ज्या फेकायच्या वेळेला उधळीमुळे सगळ्याच्या सगळं त्या तूही फेकल्या गेला, तळपून राहिला, दुःख होऊन राहिला, कष्ट होऊन राहिले, असं काहीच अनुभव नाही होणार, कारण की तू या सर्ग उपसर्गाच्या वर राहशील तू. म्हणून या भगवद्गीतेच्या ज्ञानाचं प्राधान्य आहे, म्हणून ही डोक्यावर ठेवून, म्हणून ही श्रेष्ठ आहे, म्हणून ही पूजनीय आहे, वंदनीय आहे, आचरणीय आहे. हे आचरणात आणण्यायोग्य, आणायलाच हवी. तर इतकं हे असं या श्लोकात काय म्हटलं 29व्या, की हे इतकं आश्चर्यकारक आहे. कोई एक महापुरुष ही इस आत्मा को आश्चर्य के भांति देखता है. ते जे मी 7व्या अध्यायातलं सांगत होतो, ज्ञान विज्ञान युगातलं, मनुष्याणाम सहस्रेषु, हजारोमध्ये एक प्रयत्न करतो. असे प्रयत्न करणारे जेव्हा 1000 जमा झाले, अशा हजारांमध्ये एक सिद्धीपर्यंत पोहोचू शकतो, हजारांमधून 1000. आणि मग त्याला काय दिसतं? वासुदेव सर्वम. अशा पोहोचलेल्या हजारांमध्येही विशेष कोण? दुर्लभ महात्मा कोण? वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ, खूपच रेअर, खूपच प्रेशस, ज्याला दृष्टीने प्रत्यक्ष दिसते की गॉड इज एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज गॉड. की ईश्वरापासून सगळं निर्माण आहे, ईश्वरातच सगळं स्थित आहे आणि ईश्वरातच सगळं विलीन होणार, आणि देअरफॉर त्या तर्काला धरून ईश्वरच सगळं बन आहे. एक गुण, एक स्वप्न पात्र, जो स्वप्न बघणारा मात्र आहे. त्यातले गुंडे, स्वप्नात आलेले सगळे गुंडे लोकही तोच होता जो स्वप्न पाहतो आहे, आणि सगळे साधू संतही तोच होता जो पाहतो आहे. कीड़ी में तू नानो लागे, हाथी में तू मोठो क्यों. कबीर म्हणतात, ऐसे खेल रचो मेरे दाता, जहाँ देखूं वहाँ तू की तू. खुली आँख में हस हस देखो, सुंदर रूप निहारू. मागच्या वेळेस सांगितलं होतं. सहज समाधी भली. तर ठीक आहे, कल्पना करू शकतो आपण, ते दर्शन होय तर निदान कल्पना की केवढं आश्चर्यकारक दृश्य असेल. अर्जुनाला दाखवलं त्यांनी विश्वरूप दर्शनामध्ये, की तो म्हणाला, ओहो हो, ओ माय गॉड, सगळीकडे तूच तू दिसतोय, सगळे तुझ्यामध्ये दिसून आले. ब्रह्मा तुझ्यात आहे, शंकर तुझ्यात आहे, विष्णूही तुझ्यात आहे. आपण म्हणतो विष्णूचा अवतार कृष्ण आहे. तर हा परमपुरुष, दिव्य पुरुष सगळंच तुझ्यामध्ये दिसून आले. हे कौरव तुझ्या तोंडात जाताना दिसून राहिले मला सगळे. इकडून लोकांचा जन्म तुझ्या दुसऱ्या मुखातून दिसून राहिला, अग्नी तुझ्यात दिसतोय, वरुण, इंद्र तुझ्यातूनच हे वादळ निघून राहिले, तुझ्यातच समुद्र लहरावून राहिले. बाप रे बाप. तर कृपा करून दाखलं. दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम. असं नाही दिसणार तुला म्हणतं, त्याच्यासाठी दिव्य दृष्टी लागेल. अलौकिक जे आहे ते बघण्याचं.
कुठल्या स्वप्नपात्रामध्ये एवढी धमक नाही की तो स्वप्नातून बाहेर येऊन जो स्वप्नदृष्टाच्या आजूबाजूचं पाहू शकेल. माझ्या स्वप्नात जे आला त्याचं तर कोणी बाहेर येऊन बघू नाही शकत, अरे या खिडकीतून हे झाड दिसते, हा जो बसला आहे त्या स्वप्न पाहणारा जितू, त्याच्या टेबल असा आहे, त्याचं घर असं आहे, त्याच्या भोवती असं सुरू आहे. हे स्वप्नपात्रामध्ये धमक नाही, दम नाही आहे, शक्ती नाही आहे की स्वप्नातून बाहेर येईल आणि स्वप्नदृष्ट्यासोबत बाजूला बसून आजूबाजूचं बघू शकेल. कारण ती स्वप्नदृष्टी आहे, वास्तविक दृष्टी नाही प्राप्त आहे त्याला. स्वप्नदृष्टीने स्वप्नातली सृष्टी दिसेल फक्त. त्याच्यामुळे दिव्य दृष्टी जेव्हा मिळेल तेव्हा दिव्य सृष्टी दिसेल. त्यामुळे श्रीकृष्ण दिव्यम ददामी ते चक्षु, मी तुला देतो असे डोळे, आतलं दिसणार आहे सृष्टी दिसणार आहे. या डोळ्यांनी बाहेर ते दिसते चर्मचक्षुनी, आतलं ज्यांनी दिसू शकेल अंतरचक्षु, ध्यानाद्वारे शिवनेत्रात जिथे दिसू शकतं. मग तू पहा माझं पश्य मे, बघ तू माझा योगिक ऐश्वर्य. कसं ऐश्वर्य, कसं वैभव आहे बघ, सगळं सगळंच्या सगळं. म्हणून म्हटलं की कोई एक महापुरुष इस आत्मा को आश्चर्य के भांति देखता है. की तो म्हणतो अर्जुना तुला विश्वास नसेल बसत कदाचित, पण ट्रस्ट मी, विश्वास ठेव, हे खूप आश्चर्यकारक गोष्ट आहेत की सहज तुला एकदम दिसणं शक्य नाही आहे. आता वेळ नाही, युद्ध सुरू होते आहे, पण हीच गोष्ट खरी आहे. जेव्हा दिसेल तेव्हा अत्यंत आश्चर्य होईल. कोई एक दूसरा कोई महापुरुष इस तत्व का आश्चर्य का भांति वर्णन करता है. जो बघेल तोच वर्णन करू शकेल. कुठल्याही गोष्टीचं वर्णन करून दाखव म्हटलं तर ज्याला भुकेचा अनुभव आहे तोच सांगू शकेल. भूक लागल्यावर कसं होतं, कासावीस जीव होतं. ज्यांनी प्रेमाचा अनुभव केला तोच वर्णन करू शकेल की प्रेमाने किती शांती, किती सुख, किती आनंदाची प्राप्ती होते. जो हिमालय कैलास पर्वत जाऊन आला तोच सांगेल. मी नाही सांगू शकणार, मी नाही गेलो कैलास पर्वतावर. चित्र पाहून कल्पना करू शकतो, पण प्रत्यक्ष वर्णन तोच करू शकेल ज्यांनी बघितलं आहे. तर ज्यांनी बघितलं, ज्याला आश्चर्य झालं, त्याचं वर्णनही आश्चर्य. आश्चर्य श्रोता कुशलस्य वक्ता. अष्टावक्र संहितेतही असंच अष्टावक्र मुनी जनक राजाला सीतामातेच्या वडिलांना म्हणतात आश्चर्य श्रोता कुशलस्य वक्ता. की ते कौशल्य त्या दर्शनातूनच ते कौशल्य निर्माण होतं आणि आश्चर्यकारक होऊन जातं. दूसरा कोई अधिकारी पुरुष ही इसे आश्चर्य के भांति सुनता है. जे ऐकणारे श्रोता आहे तेही अधिकारी आहे, म्हणूनच त्यांच्यापर्यंत ते पोचते आहे. हे श्रीकृष्णाचे वचन आहे भगवद्गीतेत, सांख्य युगातले. अधिकार प्राप्त झाल्याशिवाय हे ऐकायला नाही आहेत कानापर्यंत. इथे सुरुवात केली दुसऱ्या अध्यायात, तिथे म्हटलं आहे, आणि शेवटी 18व्या अध्यायात मोक्ष संन्यास योगमध्ये बजावून सांगितलं इन्स्ट्रक्शन की ज्याच्या त्याच्यासमोर नको ठेवू. अर्जुनाला म्हटलं आहे, प्रत्यक्ष स्पष्ट शब्दात म्हटलं आहे, सगळ्यांसमोर नको सांगू. ज्याची इच्छा असेल, ज्याची त्यात आस्था असेल, जो प्रयत्नशील असेल, त्याच्यासोबतच हे शेअर कर. उद्धवाला शेवटच्या दिवशी तेच सांगितलं की हे जे मी तुला सगळं सांगितलं उद्धव गीता, तू आपल्याला जंगलात जायला सांगितलं, शहरांमध्ये जायला नाही सांगितलं. बदरिका वनामध्ये जा आणि तिथे राहा शांत चित्ताने. जेवढे ऋषीमुनी भेटतील त्यांच्यासोबत ही ब्रह्मचर्चा कर, भागवत चर्चा कर, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. बदरी म्हणजे बोरा, बदरिका वन, बोराचे झाडं असलेलं वन, काठ्याचे झाडं असलेलं, बोराच्या झाडांना काठे. बाभळी आणि बोरा जिथे बदरिका वनमध्ये दोन्ही आहेत. तर शहरामध्ये जाऊन खूप मंडप लावून किंवा खूप धमाधम करून किंवा खूप ज्याला त्याला लाऊडस्पीकरवरून सांगून किंवा सगळं कसं तरी पटवून हे झूम सेशन, झूमवर झूम असं करायला नाही सांगितलं आहे श्रीकृष्णाने. अधिकारी जो असेल, अधिक ज्याचं झालं असेल, पूर्ण सुकृताचा संचय, असा सिद्धांत आहे आपल्या शास्त्रामध्ये की पाप सत्संगात बसू देत नाही. सत्संगात बसून राहिलं तर पाप टिकू देत नाही. हे एक परस्पर विरोधी आहे. मन नाही लागत आहेत. गीतामध्ये, ध्यानामध्ये जितकं दुष्कर्म आहे. पण जर निग्रहपूर्वक प्रयत्नशील राहिलं तर मग ते विरघळायला लागतं. पाण्यामध्ये मिठाचा खडा टाकला, थोडा वेळ ठेवला तर मग विरघळायला लागतं तो, मग खडा नाही राहू शकत. मिठाच्या खड्यावर पाणी जर टाकला तर टिकू शकत नाही है ना. मिठाच्या खड्यावर जर पाणी टाकलं तर घसरून जातं. पाप
सत्संगाला टिकू देत नाही. पण जर त्याला पाण्यात टाकलं तर बसवून ठेवलं, तिथेच पोचलं तर नाही, पडलं राहा तिथेच मिठाच्या खड्याला, म्हटलं की हेच आता इथपासून त्याच्यासाठी हेच. तर मग सत्संगाचा प्रभाव असा की ते पापाला टिकू देत नाहीत, मग तो वितळेल. तर हा आपला चॉईस आहे. ते अधिकारी पुरुष ही से आश्चर्य की भांति सुनता है, श्रीकृष्णाचे वचन. पुढे 30वा श्लोक. देहि नित्यम अवध्योऽहम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. तिसऱ्या चौथ्यांदा आला बरं हा शब्द जो आहे, न त्वं शोचितुम अर्हसि. 4 वेळा 3 वेळा तर श्रीकृष्णाने म्हटलं. 26व्या श्लोकात, 27व्या श्लोकात आणि 30व्या श्लोकात एक्झॅक्ट तसाच्या तसं म्हटलं. न त्वं शोचितुम अर्हसि 26व्या म्हटलं. 27व्या न त्वं शोचितुम अर्हसि. 30व्या श्लोकात म्हटलं न त्वं शोचितुम अर्हसि. 3 वेळा त्रिवार सांगितलं आहे. 4-5 श्लोकांमध्ये 3 वेळा सांगितलं ही गोष्ट. 3 वेळा सांगितली गोष्ट. आपण 3 वेळा गोष्ट कोणती सांगतो, 3 वेळा गोष्टी कोणती ऐकतो पुन्हा पुन्हा, जी अत्यंत महत्त्वाची असेल, अनिवार्य असेल, जे खूपच लक्षात ठेवणं योग्य आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी 3 वेळा सांगितली इतक्या वेळा. आणि पुढेही आहे, न तुम तू नाही शोक अर्हसी च्या योग्य. तुला मी शोकसाठी नाही बनवलं आणि शोकाला तुझ्यासाठी नाही बनवलं. शोक आणि तुझा संबंध नाही आहे. तू त्याला आपलंसं करू नको. शोकामध्ये ओतप्रोत स्वतःवर याच्यामध्ये रस मानू नको. शोकामध्ये जसं मी म्हटलं ना, कुत्रा काय करतो, दिवसभर हाड चघळत बसतो आणि एक हाड दिलं तर ते दिवसभर पुरते त्याला, आणि हाड काही तुटत नाही, आणि तो त्याच्यामध्ये त्याचा दिवस चालला जातो, कारण रस त्याला वाटते खूप मिळून राहिला. त्याचे हिरड्यांमधून अक्षरशः रक्त येत राहतं, ते हाड चावून चावून चघळून चघळून, आणि त्या रक्ताचा रस स्वतःला पीडा देऊन स्वतःचंच रक्ताचं शोषण करून, पण त्याच्यातच रक्त त्याचं चित्त. तसं हे दुःख जे आहे, सांसारिक दुःख, हे नुसतं मृतक हाड आहे, मेलेलं हाड पडलेलं आहे. याच्यात रस नाही, याच्यातून काही याला काय, याच्यात काय चिपकायचं, याला काय धरून ठेवायचं, ह्याचं सोडून द्यायचं. हाडं तर फेकून देतं, अशुभ आहे, अभद्र आहे, अपशकुनी आहे. तसंच दुःखाला काय धरायचा, दुःखाला तर फेकून द्यायचं. जसे श्रीकृष्ण म्हणतात, न त्वं शोचितुम अर्हसि, यू आर नॉट वर्दी ऑफ ग्रीफ, यू डोंट डिझर्व सॅडनेस. तर हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. अर्जुनला जर म्हटलं आहे तर हे लक्षात देण्यासारखं आहे. हे अर्जुन, यह आत्मा सबके शरीरों में सदा ही अवध्य है, इस कारण संपूर्ण प्राणियों के लिए तू शोक करने के योग्य नहीं है. देहि नित्यम अवध्योहम देहे सर्वस्य भारत. भारत अर्जुनाला म्हटलं, त्याचं नाव, वन ऑफ हिज नेम्स, ब्रह्मामध्ये ज्याची रथ जो आहे, बुद्धिप्रधान जो आहे, विवेकशील जो आहे, तो भारत. म्हणजे बुद्धी, कपाळ मध्ये जो रथ आहे, जो मनाप्रमाणे चालणारा नाही आहे, बुद्धीप्रमाणे चालणारा तो भारत. विचार करून, दिमाग से काम लेने वाला, बह जाने वाला नाही, तो भारत. तर ते अर्जुनाला उद्देशून म्हणत आहे, देहे सर्वस्य देहे, सगळ्यांच्या देहांमध्ये जो देही आहे, हे एक विलक्षण आता ज्ञान, नवीन प्रकाश. देह आणि देही वेगळे म्हटले कधीच एकत्र नव्हते. अष्टावक्र संहितेत एक प्रसिद्ध श्लोक, यदि देहम पृथक कृत्य चित्ती विश्राम्य तिष्ठसी. देहाला जर तो वेगळा करू शकला, मागच्या वेळेसही हे निघालं होतं, माधवीनी म्हटले होते की ते मी पिकअप केला, आणि त्याची पुन्हा आठवण की देह आणि देही हे पृथक आहेत, हे वेगळे एक सोबत राहून राहिले सगळीकडे. काळा आणि पांढरा दोरा बांधून गाठ झाली आहे. गाठीत जरी दोन्ही दिसत असलेले तरी पण काळा दोरा तो पूर्ण वेळ काळा दोरा वेगळा आहे, आणि पांढरा दोरा तो पूर्ण वेळ पांढरा दोरा वेगळा आहे. ग्रंथी म्हणतात, संस्कृत ग्रंथी म्हणजे गाठ. चित जड ग्रंथी, आपल्या जीवनाला म्हटलं चित जड ग्रंथी. चैतन्य, चेतन आणि जड ह्यांची गाठ पडली आहे.
चेतन पूर्ण वेळ वेगळा आहे आणि जड पूर्ण वेळ वेगळा आहे. सध्या को एक्झिस्ट थोड्या वेळासाठी एकत्रित वाटत जरी असले तरी है ना. चिखलाचा गोळा होता आणि सोन्याचा गोळा चेंडू बाजूला, दोन्ही दिसतात आहे कारण दोन्हीवर प्रकाशाचे किरण पडले. प्रकाश नसला तर अंधारात, एकदम डार्क अंधारात, न चिखलाचा गोळा दिसतोय ना सोन्याचा गोळा दिसतोय, कारण एकदम काळा, काहीच प्रकाश नाही. प्रकाश पडल्यानंतर सोन्याही दिसतंय आणि चिखलही दिसतंय. दोन्हीवर पडणारा प्रकाश तर दोन्हीपासून वेगळा आहे. सोन्यावर पडलेला प्रकाश सोनं नाही आहे, उत्कृष्ट प्रकाश आहे, आणि हा निकृष्ट प्रकाश आहे. चिखलावर पडलेला प्रकाश चिखल नाही आहे. मेलेलं बेडूक पडला आहे, त्याच्यावर पडलेला प्रकाश मेलेलं बेडूक नाही आहे. प्रकाश नसला तर दोन्हीला काही अर्थ नाही, दोन्हीचं अस्तित्वच नाही. जसं काही दिसतच नाही तर काय आहे की नाही माहीत नाही. तर हा प्रकाश चांगला नाही झाला सोन्यावर पडल्याने, आणि हा प्रकाश वाईट नाही झाला मेलेल्या बेडकावर पडल्यामुळे. प्रकाशाने आपलं चमकवण्याचं काम केलं, जे आहे जसं आहे तसं दाखवण्याचा. तसा जो जीवात्मा आहे, देही, ह्या देहामध्ये जो आहे त्याच्याबद्दल जो बोलतो 13वा अध्याय, 13व्या अध्यायापर्यंत जेव्हा आपण पोहोचू, क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र म्हणजे शेत जसं, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेताला निरीक्षण करणारा, शेतकरी, शेत बघणारा. हे दोन वेगळे आहेत. आपल्यामध्ये शेतकरी आणि हे शरीर हे शेत आहे. मी जो आहे तो शेतकरी आहे आणि हे शरीर जे दिसतंय ते शेत आहे. तू जे आहे ते शेतकरी आहे, तुझे शरीर जे वाटतंय ते शेत आहे. तर गडबड ही झाली की शेतकऱ्यांनी स्वतःला शेत मानून घेतलं. शेतात जे उगवलं ते स्वतःच उगवलं असं समजलं. चांगलं वाईट, बरं वाईट, हेवा दावा सगळं. तर देही आणि देहाला वेगळं करणं ही साधना सांख्ययोगाची, आत्मयोगाची. आत्मा आणि शरीराला वेगळं करणं. आत्मयोग या अध्यायाचंच नाव आहे. यात निरूपणच आत्म्याचं आहे. ओके. तर देही नित्य अवध्य होऊन, नित्य कधीच याचा वध होऊ शकत नाही. देहीला काहीच होऊ शकत नाही. देह हे सर्वस्व भारत. सगळ्यांचा देह मात्र नित्य वध्यच आहे. तीच गोष्ट पुन्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारे. तस्मात सर्वाणी भूतानी. त्याच्यामुळे कुठल्याच आकारधारीमध्ये कुठल्याच त्यांच्यापासून दुःख नको प्राप्तीला हो. 31वा श्लोक. स्वधर्मपि चावेक्ष न विकंपितुम अर्हसि, तथा अपने धर्म को देखकर भी तू भय करने योग्य नहीं है. अर्थात तुझे भय नहीं करना चाहिए, क्योंकि क्षत्रिय के लिए धर्मयुक्त युद्ध से बढ़कर दूसरा कोई कल्याणकारी कर्तव्य नहीं है. तुला ही गोष्ट नसेल पटत, आत्मा देह काय आहे नाही, हू नोस, असं वाटत असेल की काय हे सांगण्याला काही समजत नाही, जे म्हणतोय ते बरोबर खरं आहे की नाही हेही माहीत नाही, तेही नसेल पटत, तर मग मी तुला सांगितलं की बाबा जे निश्चित आहे मरणार तर आहे ते कधी ना कधी, तर मग तू आत्ता कशाला आहे. तेही जर नसेल पटत, तुला वाटत की हो जेव्हा मरतील तेव्हा मरतील, मला नाही मारायचं आहे, माझ्याच्याने नको मारायला, तर मग तू याचा विचार कर की जस तुझा धर्म आहे क्षत्रिय धर्म आहे, आजपर्यंत तू क्षत्रिय धर्मामध्ये अभिमान करत आला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 हे वर्णाश्रम धर्म जे आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, हे 4 आश्रम, आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम. श्रीकृष्ण स्वतःसाठी म्हणतो याच भगवद्गीते की मी बनवले आहे 4 वर्ण. ब्राह्मण राहतील, क्षत्रिय राहतील, वैश्य राहतील, शूद्र राहतील. त्याच्यामुळे ह्याची गडबड गोंधळ खूप वाईट आहे असं देव स्वतः छाती टोकून म्हणत आहे. मीच बनवले आहे ब्राह्मणांना, पण गुण आणि कर्माप्रमाणे बनवले, जन्माप्रमाणे नाही बनवले. कधीच कुठल्या शास्त्रात नाही की ब्राह्मण कुळात जन्म झाला तर ब्राह्मण झाला. ब्राह्मण कुळात जन्म होऊनही शूद्र राहू शकतं, शूद्र कुळात जन्म होऊनही ब्राह्मण राहू शकतं. ज्याचे गुण जसे आहे, जसे क्वालिटीज, धर्म जशा आहे, ज्याचं वागणं बोलणं जसं आहे, आचार विचार जसे आहे,
त्याच्याप्रमाणे. आणि मग त्यांचे धर्मही पुढे 18व्या अध्यायात मोक्ष संन्यास योगमध्ये वर्णन केलं आहे. शमोदम शौचम च स्वाध्याय तप आर्जवम ब्रह्म कर्म स्वभावजम. की शौच, शम, दम, अभ्यास, शास्त्राभ्यास, दुसऱ्यांना सांगणं, आर्जव म्हणजे विनम्रता, हे स्वभाव असा ज्याचा स्वभाव तो ब्राह्मण. आंतरिक शुद्धी, शुद्ध विचार, शुद्ध वाणी, बोलणं शुद्ध, विचार शुद्ध, आचरण शुद्ध, दम आहे, निग्रह आहे, शम आहे, मनातल्या वासना शांत झाल्या. वासनांचा अंत इति संत. संत जो आपण म्हणतो, ज्याच्या वासनांचा अंत झाला तो संत. हे ब्राह्मण साठी जे सांगितले आहे निरनिराळे आहे. तप, हार्डवर्किंग, आर्ज ऑफ ह्युमिलिटी. तसंच ज्याचं दान, दम, शौर्य, तेज, बल हे क्षत्रिय धर्म म्हटले आहे. धर्मरक्षण, दुसऱ्यांची रक्षा करणं हे क्षत्रियाचा धर्म. कृषी, गोरक्षा, गोपालन, शेती करणं हे वैश्यांचे. सेवाभाव शूद्रांचे. तर त्यांनी इथे म्हणतोय की क्षत्रिय धर्म तुला कुंती माता तुझ्या आईने तुला स्थिर नाही बसून दिला. हे लोक 12 वर्षाच्या वनवासात हळूहळू जंग लागायला लागला यांच्या मनात. तर कुंतीने निरोप पाठव यांना कृष्णाच्या हातून की तुम्ही जर माझे पुत्र असाल तर धर्माची रक्षा कराल. हे मी बघते आहे की दुर्योधनाच्या राज्यामध्ये त्याच्या खाली तिला आपल्यालाच मिळावं, दुसऱ्याला मिळावं अशा भावनेने नाही, दुसऱ्याला न मिळावं, गांधारीच्या पुत्राला न मिळावं, माझ्या पुत्रांना मिळावं म्हणून डिवचत नव्हती ती, त्यांना आठवण नव्हती करू देत. पण ती म्हणे की याच्या राज्यात अत्यंत अराजकता पसरते आहे, खूप अन्याय होऊन राहिला आहे, अधर्माचं राज्य पसरते आहे. आणि तुम्ही क्षत्रियासारखे क्षत्रिय असून विसरू नका बरं. ते 12 वर्षाचा वनवास झाल्यावर अज्ञातवासानंतर परत येऊन तुम्हाला युद्ध करणं आवश्यक आहे. धर्माचं युद्ध, अधर्मावर विजय होणं आवश्यक आहे. तर अशा कोणती मातेचं तू पुत्र असून आणि तू स्वतः क्षत्रिय धर्माला समोर मानून, नेहमी श्रेष्ठ मानून, त्याच्याबद्दल अभिमान करून, तशीच शिक्षा ग्रहण करून द्रोणाचार्यांकडून, निरनिराळे तप करून इंद्राकडून व एवढं काय तर प्रत्यक्ष शंकराकडून पाशुपत्य अस्त्र प्राप्त करून क्षत्रिय धर्म जोपासून ठेवला. आणि इथे जी वेळ आली, आता जी मुख्य वेळ आली क्षत्रिय धर्म निभवण्याची, की अधर्मावर धर्माचा विजय व्हावा. जे अराजकता पसरली आहे, अन्यायाचं राज्य आहे, ते न्याय हा तुझा मुख्य धर्म. याच्यासाठी तू जन्मला आहे, तो हा तुझा स्वभाव आहे. तुझ्याच्याने राहिला नाही जाणार. तो आत्ता जरी निघून गेला तरी 1 वर्षानंतर जंगलातून वापस येऊन, गुहेतून वापस येऊन मग पुन्हा युद्ध छेडशील. पण मग ते अधर्माचं युद्ध होईल. कारण भलत्या वेळी भलतं युद्ध करणं कामनधाम. आता ही वेळ आली आहे, सगळे जमा झाले, हे युद्ध करणं आवश्यक आहे तुला. याच्यात मेला जरी तो तरी ठीक आहे. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारे तर्क म्हणजे आपला सध्याच्या धर्मावर काबू राहण्यासाठी अपने धर्म को देख कर भी तू स्वधर्म पी चावेक्षा न विकंपित, कंप होणं, शेक होणं, डाऊट होणं, 2 विचार डबल थॉट्स येणं, विकंप, डोंट डाऊट युअर सेल्फ. ही वेळ नाही स्वतःवर शंका करण्याची. श्रीकृष्ण म्हणतात जर आपल्या धर्मात आपण असलो तर डाऊट येण्याचा प्रश्नच नाही. हे तू आता तुझा धर्म डाऊट होऊन आला, तो धर्माचं तुझं कमिटमेंट. म्हणून हे आपल्यासाठी उपदेश आहे की आपल्या धर्मात जर आपण असलो, आपल्यासाठी जे धर्म म्हणजे हिंदू धर्म नाही, आपला मूळ धर्म सनातन धर्म, जे योग्य आहे, अयोग्य अयोग्याचा धर्म, पती असेल तर पती धर्म, पुत्र असेल तर पुत्र धर्म, भ्रातृधर्म भावाचा धर्म, सेवा धर्म, या धर्मांबद्दल बोलतो. तर आपल्या धर्मामध्ये जर असेल तर ते तशीच रक्षा करते. धर्मो रक्षति रक्षितः उपनिषदातून येतं. मग कंपन डाऊट्स नाही होत. डाऊट जर आले मनात कुठल्या प्रकारचे तर पहिले आत्मनिरीक्षण करावं की आपण आपल्या धर्मात पूर्णपणे ठीक आहे का. सो तो म्हणतो अर्जुनाला ज्या अर्थी तुझ्या डाऊट येऊन आले त्यावर तुझं आपल्या धर्माला विसरतो आहे. तो क्षत्रिय आहे, तुझं रक्षा करणं धर्म आहे, धर्माचा उद्धार करणं तुझा धर्म आहे. मी बघ क्षत्रिय धर्मात आला, श्रीकृष्ण राम बनून आला तर कुठे आला, क्षत्रिय धर्मात आला.
कृष्ण बनून आला तर कुठे आला? क्षत्रिय धर्मात आला. सिद्धार्थ बनून आला तर कुठे आला? क्षत्रिय बनून आला. सिद्धार्थ एक क्षत्रिय होता. युद्ध जिंकले होते सिद्धार्थाने बुद्ध व्हायच्या आधी, गौतम बुद्ध व्हायच्या आधी. परशुराम बनून आला तर कुठे आला? ब्राह्मण कुळात आला, पण शेवटी गेला क्षत्रियाकडेच. क्षत्रिय धर्म स्वीकारला, पर ब्राह्मण बनून परशुराम ब्राह्मण, जमदग्नींच्या कुळात जन्मला ब्राह्मण. सप्तऋषीपैकी एक ऋषी ते जमदग्नी, ब्रह्मऋषी म्हणून मान्य होते. त्यांच्या पोटी जन्माला येऊन ब्राह्मण कुळात जन्मला. पण जसं यांनी म्हटलं, गुण कर्म विभागशः. जन्म तर जमदग्नीचा ब्राह्मण कुळात झाला, पण पूर्ण आचरण क्षत्रियासारखं होतं. युद्ध पूर्ण जीवनभर युद्ध, 21 वेळा क्षत्रियांसोबत झुंजून. तर कारण काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माला जेव्हा ग्लानी येईल, धर्माला जेव्हा मूर्छा येईल, धर्म जेव्हा पॅस आउट होईल, चक्कर येऊन पडेल धर्म, कारण अधर्माने जोरात गदा मारली त्याच्या डोक्यावर, तेव्हा मी प्रत्यक्ष येईल आणि धर्माचं रक्षण करेल. येतो आणि करतो धर्माचं रक्षण. आणि अधर्मी जे असतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, दुष्कृतांचा विनाश करण्यासाठी. पण ते ब्राह्मणाचं कर्तव्य नाही आहे. युद्ध करणं, मारहाणी, हिंसा करणं हे क्षत्रियाचं. त्याच्यामुळे त्याला स्वतःच बनवलेल्या क्षत्रिय धर्मातला स्वीकार करावा लागता. म्हणून राम आला क्षत्रिय धर्मात आणि कार्य क्षत्रियाचे केले, पण त्याचं आचरण ब्राह्मणासारखं. किती शांत, किती गंभीर, किती सुंदर स्वभाव, किती मृदू, किती गोड. पण त्या धर्माप्रमाणे अनुसरण करण्यासाठी तर हे तो त्याला आठवण करून देतो की तू क्षत्रिय आहेस, तर तुला आता हे संरक्षण करणं आवश्यक आहे. पुढे, हे पार्थ, अपने आप प्राप्त हुए और खुले हुए स्वर्ग के द्वार रूप इस प्रकार के युद्ध को भाग्यवान क्षत्रिय लोग ही पाते हैं. किंतु यदि तू इस धर्मयुक्त युद्ध को नहीं करेगा तो स्वधर्म और कीर्ति दोनों को खोकर पाप को प्राप्त होगा. धर्मयुद्ध जो लढतो त्याला आपोआप स्वर्ग प्राप्त होतं. महाभारताच्या शेवटी त्याचं वर्णनही आहे. आपणही आपल्या भारताच्या सैन्यात जी सेना है, ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उन पर उनकी ज़रा याद करो कुर्बानी. जब अंत समय आया तो कह गए कि अब हम मरते हैं, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफ़र करते हैं. तुमच्यासाठी ही रक्षा करून ठेवून गेलो. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुर्बानी. जय हिंद की सेना. माझ्या मागे आहे तिरंगा झेंडा. तर ऑफकोर्स त्यांना स्वर्गप्राप्ती होणं आवश्यक आहे. अशांना जर स्वर्ग नाही मिळालं तर अजून कोणाला स्वर्ग मिळेल? पहिला नंबर त्यांचा व्हायला, सगळ्यात समोर तर तेच असायला हवे जे आपल्या देश रक्षणासाठी. देश रक्षावया धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे, मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनांना भरे कापरे. देश रक्षावया धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे. यांना सोडून अजून कोणाला स्वर्ग मिळावा पहिले? या अशांनी तर स्वर्ग भरायला हवा, आणि भरतोच. यांचा पहिला हक्क स्वर्गावर. श्रीकृष्णाने स्वतः म्हटलं, स्वर्ग असे हजारो स्वर्ग ज्यांनी बनवून चुकला, तो बनवणारा म्हणतोय की यांच्यासाठी स्वर्ग आहे. तर तो म्हणतो, हे जर तू मेला जरी या युद्धात तरी तुला स्वर्ग प्राप्ती होईल. इथे जे राज्यासाठी लढशील त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तुला प्राप्ती होईल. हतो वा प्राप्ससी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. पुढे येईल काही श्लोकानंतर की तू हतो म्हणजे हनन जर झालं, मेला जरी तू हे युद्ध लढता हतो वा जरी प्राप्ससी स्वर्गम, स्वर्गप्राप्ती. जित्वा वा, जित्वा म्हणजे जित्या, मला म्हणतात मित्र, जे जिवंत आहे, जगला तर भोक्षसे महिम, पृथ्वीचं राज्य भोगशील. तर दोन्ही प्रकारे तुझं भला. इथे जर तू टिकून राहिला तर जीवनात जो संघर्ष असतो त्यात टिकून राहायला, अडिग राहायला. जीवनात ते जे संघर्ष आहे
त्यांच्यापासून पळून नको जायला, वाटचं पळपूट काढून त्यातून कधी सुटका नाही मग. कारण की जीवनात जरी त्या संघर्षात जिंकलो तर ती प्राप्ती झाली, आणि हारलो तर जे लेसन लर्न केले, जे शिकायला मिळालं त्याच्यापासून, त्याच्यामुळे पुढच्यासाठी वृद्धी झाली. तर टिकून राहायला हवं त्या ठिकाणी. तर आपोआप तुला स्वर्ग मिळते. हे धर्म युद्ध धरून हे सोडू नको. ततः स्वधर्मम कीर्तींच हेत्वा पापम अवाप्स्यसी. मात्र तू जर इथून निघून गेला तर तुझी कीर्ती, धर्मावर तुझा हक्क नाही राहणार मग स्वर्गावर, आणि लोक तुला पळपुट्या भित्रा म्हणतील, आणि तू स्वतःला तो ग्लानी होईल. स्वतःमध्ये तुझ्याबद्दल स्वतःची जी घृणा निर्माण होईल, सेल्फ हेट्रेड. यू विल हेट युअर सेल्फ, यू विल डिसलाईक युअर सेल्फ, यू विल नॉट लाईक युअर सेल्फ. स्वतःला स्वतः आवडणार नाही. आणि ते जर झालं तर सगळी गडबड आहे. सगळ्यात मोठी गडबड केव्हा होते, मागे एकदा म्हटलं तुम्ही, जेव्हा डिप्रेशनमध्ये माणूस येतो तेव्हा मग कितीही समर्थ असला, करोडपती डिप्रेस होऊन आत्महत्या करतात. कित्येक अगणित करोडपती डिप्रेस होऊन आत्महत्या करतात, किंवा वाईट काहीतरी करून बसतात, नशेमध्ये डुबून मरून जातात, किंवा दुसऱ्याचं काही वाईट करतात डिप्रेशनमध्ये, किंवा नुसतं डिप्रेशननीच खालावून जातात, सगळं सोडून देतात, सुटून जातं. सगळं आहे, सामर्थ्य आहे, शारीरिक आहे, बुद्धिमत्ता, अत्यंत बुद्धिमान आहेत, स्किल्ड आहे, टॅलेंटेड आहे, सगळं आहे, पण डिप्रेस होऊन गेलं आहे. मन खच्ची झालं, मन बसून गेलं. न योधसे गोविंदम उक्त्वा तुष्टी बहिर्णवे. गांडीव आहे, दोन्ही आहे, ते अस्त्रशस्त्र आहे, ज्ञान आहे, बाहुबल आहे, नेम आहे, सगळं आहे, पण मनातच वाटलं नाही होऊ शकत माझ्याच्याने, बसून गेला खाली मान घालून. तर तशी जर त्याच्यानंतर मग मात्र तुला स्वतःबद्दल जी घृणा होईल त्याच्यातून उठणं कठीण होईल. हे जे तुला वाईट वाटतं, यांना मारेल असं दुःखाची परिस्थिती, याच्यातून तू निघू शकशील, पण त्याच्यातून निघू नाही शकणार पुढे. चूज द लेसर ऑफ द टू इव्हल्स असं इकडे म्हणतात. दोन्ही वाईट गोष्टी तर दोनपैकी जे कमी वाईट आहे ते सिलेक्ट कर. सब लोग तेरी बहुत काल तक रहने वाली अपकीर्ति का भी कथन करेंगे, और माननीय पुरुष के लिए अपकीर्ति मरण से भी बढ़कर है. बदनामी होईल तुझी, सगळेच तुझी बदनामी करते. कोण एकानेही याला म्हणलं नसतं. युधिष्ठिरासारखा जो धर्मराज आहे, जो कधी कोणावर वाईट नाही बोलत, त्यांनी म्हटलं असतं की अरे भाव, तुझ्या भरोश्यावर आम्ही युद्ध लढत होतो, इतक्या तू फुशारख्या मारल्या, इतक्या गोष्टी केल्या, आणि ऐन वेळ तर निघून गेला. बाबा असं कसं केलं तू? ठीक आहे, आम्ही जातो, चौघेही मेले असते ना. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव चौघेही मेले असते, अर्जुन नसतात. हा एकच होता जो रक्षा करू शकला असता. निश्चित होतं चौघांचंही मरण, हा नसता लढला तर. द्रौपदीने काय म्हटलं असतं, वा एवढीच लाज राखली माझी, जिंकून तर आणला, आणि तिकडे अपमानही होऊ दिला, आणि इकडे आपले तिचे भाऊ मिळून पळून गेला. अभिमन्यूने काय म्हटलं, याच्या पुत्राने म्हटलं असतं, तो गेला, तोही मेला असता, आणि मेलाच तो. वडील नाही तिथे पुत्र गेला चक्रव्यूहामध्ये. अर्जुन निघून गेला असता तर तो लढला, समोर झाला असता. तो तर याचा श्रीकृष्णाचा भाचा होता, श्रीकृष्णाचा शिष्य होता. डायरेक्ट गुरु श्रीकृष्णाला बनवलं होतं त्यांनी. वंदे कृष्णम जगद्गुरुम आपल्यासारखा नव्हता बनवला, किंवा गुरु गरियान म्हणून अर्जुनासारखं कृष्णाला गुरु शिष्य असते हम शादेना प्राप्य नाही, तसा गुरु नव्हता बनवला. डायरेक्ट प्रत्यक्ष गुरु. सगळं जे शिकला अभिमन्यू, एकूण एक गोष्ट ती श्रीकृष्ण आपण समोर त्याच्यासोबत बसून शिकला. तर तो गेला असता लढायला, पण त्याला आपल्या वडिलांबद्दल काय वाटलं असतं, भावांना, पत्नीला, मुलांना, त्याचे सैनिक गोळा केले. इतक्या राजांना माहीत असून की 18 क्षणी सेना कौरवांसमोर आपली काही गिनतीच नाही आहे. कौरवांच्या बाजूने जितके राजे आणि जितकी सेना होती, तरी पण काही जे 4 चांगले राजे होते, थोडीशी सेना होती यांच्या बाजूने. ते म्हणे की आम्हाला माहिती आहे, आम्ही गॅरंटीड मरणार आहे, आमचं सैन्य डुबणार आहे याच्यामध्ये, पण आम्ही अधर्माचा साथ नाही देऊ शकत, म्हणून तुझ्या बाजूने लढतो. त्यांनी काय म्हटलं असतं, तर सगळ्यांनी, आणि मुख्य म्हणजे स्वतः तो म्हणतो, अपकीर्ती महापुरुष के लिए, कुठल्याही मानी पुरुषासाठी अस्मिता ज्याच्यात असेल, अस्मितावान पुरुषासाठी अपकीर्ती, मग तू जाऊन आत्महत्या करून घेशील, तसंही मरशील, हेही मरशील.
तर बुद्धीने उपयोग कर. त्याच्यामुळे एक समोर टाकलेलं पाऊल पुढे मागे घेऊ नकोस, चालत राहा पुढे. डिलेमामध्ये नको जाओ. कीप गोइंग, जस्ट डू इट. जिनकी दृष्टि में तू पहले बहुत सम्मानित होकर अब लघुता को प्राप्त होगा, वे महारथी लोग तुझे भय के कारण युद्ध से हटा हुआ मानेंगे. त्यांना हे नाही वाटणार, तू म्हणतोय खूप की अरे माझे आजोबा आहे, माझे गुरु आहे म्हणून नाही, ह्याचं कसं कुलधर्मनाश होईल, वंशभ्रष्ट होईल, हे कोणाला कळणारे नाही, कोणाचे लक्ष नाही जाणार, कोणी मानणारे नाही, कोणी तुला गिनणारे नाही. सगळेच्या सगळे तुला एक म्हणतील की तो भित्रा होता, पळपुटा निघाला, घाबरला एवढी मोठी सेना पाहून, तुला वाटलं भीष्माला मी नाही हरवू शकत म्हणून निघून गेला तू, आणि जीवनभर फ्रस्ट्रेटेड राहशील तू की अरे नाही बाबा प्लीज, मी याच्यामुळे नाही पळालो, माझ्यात होतं, मी करू शकलो असतो, पण मी दुसऱ्या गोष्टी, हे कोणी तुला ऐकणार नाही. हाही विचार करतो की तुला जसं वाटते तसं इतरांना नाही वाटत. समीक्षा इतरांना काय वाटते याचंही लक्ष द्यावं. आपल्याला जे वाटते तेच फक्त करणं तर ठीक आहे, पण दुसरं आपलं सराउंडिंग्स, आपली इकोसिस्टमकडे लक्ष ठेवा. आपलीच हेकडी, आपलाच आग्रह, आपलाच दुराग्रह, आपलीच जिद्द सात्विक असेल, सार्थक असेल तर ठीक आहे, पण तरीसुद्धा आपलं सराउंडिंग्सकडे लक्ष ठेवणं आवश्यक होऊन जातं. एकदमच पूर्णपणे आपल्याच मनाप्रमाणे नाही करू शकत, थोडं थोडं सगळ्यांकडे लक्ष देऊन करायला हवं. तेरे वैरी लोग तेरे सामर्थ्य की निंदा करते हुए तुझे बहुत से न कहने योग्य वचन भी कहेंगे, उससे अधिक दुख और क्या होगा. त्याच्या या दुःखापेक्षा जास्ती दुःख होईल तुझा जेव्हा अपमान होईल. या आता जे तुला फ्रस्ट्रेटेड वाटतं, क्रोध वाटतं, त्याच्यापेक्षा जास्ती फ्रस्ट्रेटेड क्रोध वाटेल जेव्हा तुझी सगळीकडे चहूबाजूने तुझी निंदा अपमान होईल. चला, त्याच्यामुळे डोंट डू. तसं निरनिराळ्या युक्त्यांनी, निरनिराळ्या वचनांनी, निरनिराळ्या तर्कांनी, निरनिराळ्या प्रकारे समजून सांगतोय हा. कारण 15 मिनिटावर युद्ध आणि हा म्हणतो आता नाही करत, तर याला उभं करायचं आहे. हा बसला खाली तर पूर्ण आत्ता इथे युद्ध सुरू व्हायच्या आधीच युद्ध हारला, शंखनादाच्या आधीच संधीची वेळ आली. आता कसं याला तयार करा. तर बघा कृष्णाचे कसं धुरंधर धैर्य, कृष्णाचं धैर्य पहा कसं. स्वतः प्रतिज्ञा करून बसले की मी शास्त्र धारण नाही करणार, नाही तर तो संपवू शकला असता, पण स्वतःही युद्ध नाही करू शकणार. आणि धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतला, हे या कार्यासाठी अवतार घेतला. मुख्य कल्मिनेटिंग हे बासरी वाजवण्यासाठी अवतार नव्हता घेतला, आणि नुसते दूध चोरून आणि दही चोरून आणि कपडे चोरून याच्यासाठी अवतार नव्हता घेतला. नुसते गाय बघाय ही आहे याच्यासाठी, गाय बकऱ्या हाकत राहण्यासाठी नव्हता जन्म घेतला, ते सगळं तर केलं होतं. नुसतं नाचत बसण्यासाठी जन्म नव्हता घेतला, आणि नुसती चिकनी चुपडी गोष्टी करण्यासाठी जन्म नव्हता घेतला. एक पर्वत उचलून दाखवून लोक मॅजिक याच्यासाठी जन्म नव्हता घेतला, याच्यासाठी जन्म, धर्माच्या रक्षणात. यदा यदा हे धर्म मुख्य अवताराचं प्रयोजन रामानी म्हटलं. त्याचाही अवतार इकडे तिकडे घुमत बसण्यासाठी, वेकेशनसाठी नव्हता, 14 वर्षाच्या, धर्माच्या रक्षणासाठी. एक एक करत एक दुष्टांचं हनन करत गेला. मग तो वनवासात राम, ताडकापासूनची सुरुवात झाली वनवासाच्या आधीच, ते रावणापर्यंत संपले. एका लाईनी सगळ्यांना तोडत गेला. जमदग्नीने घेतला कुठलाही ना दुष्टांचा. सिद्धार्थ, गौतम बुद्ध, अशोक राजांनी केवढं मोठं हिंसा, किती म्हणतात भारतवर्षात इतकी हिंसा आजपर्यंत नव्हती झाली ज्याची अशोकाच्या युद्धात झाली होती. पण मग त्याला कन्वर्ट करून धर्माची स्थापना पुन्हा केली सिद्धार्थाने. तर इथे ज्याच्यासाठी आलो तेच नाही होऊ शकणार इतकं. आता हाही प्रॉब्लेममध्ये होऊ शकला असता श्रीकृष्ण, पण घाबरला नाही. आपल्यासाठी रोल मॉडेल आहे. प्रयत्न करून आला, एकानंतर एक, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा प्रयत्न करून आला. हे सांगून ते सांगून आणि गिवअप नाही करत आहे. हे आपल्यासमोर आदर्श स्थापित केला आहे भगवंताने. मगाशी मी जो म्हटला तो 37वा, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. मेला तर स्वर्ग मिळेल, जगला तर हे भूमीचं राज्य भोगशील. तस्मात म्हणून देअरफॉर उत्तिष्ठ, उत्तिष्ठ, वर उभा राहून, वर मान ताठ मानाने, अभिमानाने, पाठीचा कणा ताठ ठेवून, अपराईट विथ प्राईड,
म्हणजे उत्तिष्ठ कौंतेय, तुझ्या आईचा मुलगा, आईची लाज राख. तुझ्या आईने काय तुला सांगितलं, शिक्षा दिली, ती कशी जगली, कशासाठी जगली हे तिने तिला सांगितलं. तिने सांगितलं तर मी एकाच कारणासाठी जगते, खूप दुःख आहे इथे, पण मला पाहायचं आहे की पुन्हा तुम्ही धर्मावर विजय. ते कुंतीने निरोप पाठवला कृष्णाच्या हातून की मला बघायचं आहे तुम्ही राज्य जिंकले आणि पुन्हा सिंहासनावर स्थापित झाले, हे बघण्यासाठी मी जगते आहे. आणि तू आता इथे कौंतेय म्हणून आठवण करून दिली, तर तुझ्या आईला ते बघायला नाही मिळणार, मग कसा तू पुत्र होशील. म्हणून युद्धाय कृत निश्चय, डिटर्मिंड, रेझोल्यूट, पक्क ठर, निश्चय अडेग राहून युद्धासाठी पुन्हा तयार उभा राहा. तर आज आपण इथे थांबवू. 1.5 तास स्वतःला थोडा वेळ ध्यान करून मग लवकर वेळेवर संपवू शकतो. पुढच्या वेळेस आपण प्रसिद्ध श्लोक इथपासून टर्न घेते भगवद्गीता. आता आध्यात्मिक दिशेकडे मोडेल हा उपदेश. आध्यात्मिक दृष्टीने कसा विचार करावा याबद्दल अर्जुनासाठी उपदेश. कसा सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय, हा श्लोक ऐकला आहे आपण. ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. 38व्या श्लोकात सुरुवात करू की हे तू आता जे तुला वाटतंय लाभ हानी जय पराजय, कोण जिंकेल कोण जगेल कोण मरेल, फायदा नुकसान, याला बाजूला ठेवून मुख्य धर्माला मध्ये ठेवून त्याच्यासाठी युद्ध कर. तर तिथून पुढच्या वेळेसपासून सुरुवात करू आणि मग इथपासून धर्माची गोष्ट सुरू होते, आपल्या सनातन धर्माची, आपल्या वास्तविक धर्माची, अध्यात्माची सुरुवात होते. या श्लोकापासून भगवद्गीतेतलं अध्यात्म सुरू होतं. थोडं आधी तर झालं, आत्म्याचं निरूपण तर झालं, ते अध्यात्मच आहे, तेच अध्यात्म आहे. पण आता इथून त्या ज्ञानाने करायचं काय हे सुरू होतं. आत्मा मी आहे, शरीर मी नाही, हे कळल्यानंतर करायचं काय, पुढचं आयुष्य कसं जगायचं, उरलेलं आयुष्य, याचं निरूपण इथून सुरू होतं. उरलेली पूर्ण भगवद्गीता मग. तर जय श्रीकृष्ण. थोड्या वेळ 5 मिनटं डोळे बंद करून ध्यान करू आणि मग ब्रह्मचर्चा.